लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर मंडळी, आज आपली काव्या निघाली आहे बरं का मेन्सच्या परीक्षेला. आणि पुढच्या प्रोमोत त्यांनी खूपच डेंजर दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. अक्षरशः त्यांनी काव्याच्या पोटातलं पाणी वगैरे पडताना दाखवलंय. आता सुरुवातीला आपण बघतोय की काव्याने ते हॉल तिकीट फाडलं हे पार्थ सगळ्यांना सांगत असतो, पण पार्थने ऑलरेडी त्याची सोय करून ठेवली आहे, जे आपल्याला काल माहितीच होतं. पार्थ म्हणतो, मी सगळ्याची सोय आधीच करून ठेवलेली आहे. सूचना म्हणजेच परीक्षेच्या आधी तुमचं हॉल तिकीट म्हणजे परीक्षा प्रवेश पत्र जर हरवलं असेल तर काळजी करू नका. UPSCच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा आणि रोल नंबर एंटर करा किंवा फोन नंबर एंटर करा आणि A4 साईज तुमचं हॉल तिकीट काढून घ्या. मग सगळेजण टाळ्या वाजवतात. जीवा म्हणतो, क्या बात है भैया, अरे घरातच आपल्या प्रिंटर आहे, चल टाइमपास नको, आपण पटकन काढूया प्रिंट. पार्थ आणि जीवा गेलेत आता ते प्रिंट काढायला हॉल तिकीटची. मग आता हे मिथुन काका मध्येच येतात बरं का आणि म्हणतात, प्रोटेस्ट प्रोटेस्ट प्रोटेस्ट. विक्रम म्हणतात, काय चाललंय तुझं मिथुन? मिथुन काका म्हणतात, देशमुखांची एकी तोडणाऱ्यांच्या विरोधात प्रोटेस्ट करतोय मी. वसू आत्या म्हणतात, ए मिथुन. लगेच आता ही काव्या म्हणते, ओ आत्याबाई, मी जाते बरं का परीक्षेला. नाही म्हणजे काळजी करू नका, मी परीक्षा नीट देणार आहे. नंदिनी म्हणते, वसू आत्या, तुम्ही फार मोठं काम केलं बरं का, मला तुम्ही मोकळं केलं. आज सकाळपासनं मी अगदी निखळ शांत मनाने आणि गिल्ट फ्री फिरते बरं का घरामध्ये. वसू आत्या आता हळूहळू रम्याला म्हणतात, बघ रम्या कशी तोंडवर करून बोलते आपल्याला. आणि मध्येच आता रम्या निघून जाते. आणि मग वसू आत्या काव्याला कसं बोलतात बघा. काव्या, तू परीक्षेला जायचं की नाही ते नीट ठरव बरं का बाई. कारण रात्रीपासनं बाहेर पावसाने थैमान घातलाय. नाही म्हणजे असं नको व्हायला ग. परीक्षेला जाण्यासाठी तू गाडीत बसशील आणि गाडीची होडीच होऊन बसेल. लगेच आता नंदिनी ओरडते, काय वसू आत्या? मानिनी म्हणते, काय हो वसूताई, काय बोलता हो? शुभेच्छा नसेल द्यायच्या तर देऊ नका, पण कशाला उगाच अशुभ वगैरे बोलताय? वसू आत्या निघून जातात त्यांच्या खोलीत. मग ही मानिनी म्हणते, चला बरं मिथुन भाऊजी, आपण पोहे घेऊन येऊ सगळ्यांसाठी, मला मदत करता का? नंदिनी, तू बघ जरा तिच्याकडे बाई. आणि मग नंदिनी काव्याला म्हणते, चल काव्या, तुला तयारी करायची आहे ना. आता ते काव्या गिफ्ट वगैरे घेऊन तिच्या रूममध्ये जाते. जाता जाता नंदिनी विक्रमकडे बघते बरं का, पण विक्रम तिच्याकडे बघतच नाहीत. म्हणजे त्यांना राग आलेला आहे ना सध्या. अरे देवा, प्रेक्षकांनो, मागे जेव्हा पार्थ गेला होता ना त्या आर्याकडे डब्बा घेऊन, तेव्हा आपण म्हणलो होतो की विक्रमच राहिले डब्बा घेऊन जायचे. आणि आज त्यांनी विक्रमला पाठवलंच बाई आर्याकडे डब्बा घेऊन. बघा तर इकडे पार्थने ते प्रिंट काढलंय बरं का हॉल तिकीटची. आणि मग जीवा म्हणत असतो, क्या बात आहे बडे भैया, चांगली माहिती काढून ठेवलीस रे. अरे यार, पण काव्या पण ना, असं कोणी हॉल तिकीट फाडतं का? पण ठीक आहे, ए आली आली बघ, प्रिंट आली. पार्थने ती प्रिंट त्याच्या हातात घेतली आहे हॉल तिकीटची. जीवा म्हणतो, परफेक्ट. पार्थ म्हणत असो, काव्या, पार्थ देशमुख, तुम्ही या वेळेला परीक्षा देणारच. मागच्या वेळेला तुमची परीक्षा माझ्यामुळे बुडाली होती, पण ह्यावेळी ह्यांच्यामुळे. आता असं बोलतो तो आणि गप्प बसतो. मग जीवा म्हणतो, काय रे बडे भैया, सोड ना आता विषय. पार्थ म्हणतो, कसं सोडू? नाही, आयुष्यात बायको महत्वाची असतेच, पण सख्या भावाला असं परकं नसतं करायचं रे. नाही म्हणजे ठीक आहे, मी तुझे सिक्रेट वगैरे समजून घेईल एवढी माझी कुवत नाहीये, पण उगाच मला वाटलं. जाऊ दे, सोड रे जीवा, काय तेच तेच बोलायचं. जीवा म्हणत असो, ए पार्थ दादा, अरे जे झालं ते विसर ना. अरे आजच्या दिवशी म्हणजे हे बघ, असं नको ना उगाच टेन्शन घेऊ. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे बघ पार्थ दादा, आजच्या दिवशी ती तू पूर्ण करशील का? आता पार्थ नुसता त्याच्याकडे बघत राहतो. आता त्याची जी रिक्वेस्ट आहे ना ती आपल्याला दिसेलच, बहुतेक तरी उद्याच्या भागात दिसणार आहे प्रेक्षकांनो, कारण नंदिनीची आणि त्याच्या मैत्रीची पॅचअप करून दिली आहे जीवाने. बघा तर आता पुढे काय काय घडतंय. इकडे नंदिनी आली आहे पुन्हा विक्रमकडे आणि ती म्हणत असते, बाबा प्लीज. विक्रम म्हणतात, वा रे वा, काय रिक्वेस्ट केली आहेस ग नंदिनी तू मला? आता काल ना प्रेक्षकांनो त्यांनी तो सीन जरा अर्धवट दाखवला होता. ही नंदिनी म्हणते ना विक्रमला की बाबा, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. आता ती रिक्वेस्ट त्यांनी आपल्याला आज ऐकवली आहे बघा. नंदिनी म्हणते, तुमची ही मुलगी एक रिक्वेस्ट करणार आहे बाबा, ही एवढी एक गोष्ट द्याल का तुम्ही? विक्रम म्हणतात, बोल, काय काय हवंय तुला? नंदिनी म्हणते, बाबा आजचा दिवस खूप खूप महत्वाचा आहे. आजच्या याच दिवसासाठी मी माझं मिसकॅरेजचं दुःख तोंड दाबून सहन केलंय हो. या दिवसासाठीच आम्ही काव्याला हे सत्य कळू नये म्हणून गप्प बसलो हो बाबा. वसू आत्याने काल सगळ्यांची नाती खराब केली आहे, पण निदान बाबा आजच्या दिवशी आपल्या कामासाठी आपण नेहमीसारखं नॉर्मल वागूयात का बाबा? प्लीज प्लीज बाबा, नाही म्हणू नका. म्हणजे तुम्हाला जो काही अबोला धरायचा आहे ना तो तुम्ही धरा, आम्ही मनवूच तुम्हाला, पण फक्त आणि फक्त आजच्या दिवस काव्या परीक्षा जाईपर्यंत, म्हणजे परीक्षेला जाण्यापर्यंत मला पूर्वीसारखे माझे हसते खेळते बाबा द्याल का मला? प्लीज बाबा.
मग नंदिनीची ही रिक्वेस्ट विक्रम ऐकतात बरं का. मग विक्रम आणि नंदिनीचा सीन त्यांनी दाखवलाय. ही जी रिक्वेस्ट आहे ना ती काल केली होती नंदिनीने आणि आपल्याला ते फ्लॅशबॅक मधला सीन आता दाखवलाय. विक्रम आता नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी तू जी रिक्वेस्ट केली ती मी ऐकली बरं का. काव्या परीक्षेला गेल्यानंतर हे चांगलं चांगलं वागायचं नाटक बंद करणार आहे बरं का मी. राग गेल्याचं नाटक मी आता बंद करणार आहे. नंदिनी शेवटी तू मला तुझ्यासारखंच बनवलंस ग खोटारडं. नंदिनी आता बाबा असं म्हणते पण ते तिथून निघून जातात. तर आता काव्या आणि पार्थ दोघे जण बाहेर आलेत गाडीजवळ. अरे यांच्याकडे बराच वेळ असतो परीक्षेला जाण्यापूर्वी. बघा तर आज त्यांनी खूप वेळ टाइमपास केलाय बरं का. आता पार्थ म्हणतो चला काव्या आपण लवकर निघूयात, उशीर होईल. पण मागच्या वेळेला काय लांब होतं नाही तुमचं सेंटर, यावेळेला बरं जवळ लागलंय. काव्या म्हणते हो ना, मागच्या वेळेला आपण छान चिंचा बोरं खात खात गेलो होतो. वाटेत आपले फॅन्स पण भेटले होते ना आपल्याला. पार्थ म्हणतो तुमचे फॅन्स. त्यावर काव्या म्हणते नाही हो, आपले काव्यार्थचे फॅन होते ते. पार्थ म्हणतो पण आता कुठे थांबायचं नाही बरं का, इथून निघाल्यावर डायरेक्ट सेंटरवर. काव्या आता थोडी अनइझी होते. पार्थ म्हणतो कसला विचार करताय. काव्या म्हणते कसलाही नाही, पण मागच्या वेळेला आपण दोघंच गेलो होतो ना. आज ना म्हणजे असं सकाळी असं स्वप्न पडलं की परीक्षा मिस झाली वगैरे. म्हणजे डोक्यात असं आलं होतं की माझ्यासोबत कोणी असायला हवं होतं. नंदिनी ताई जीवा दोघे पण ना, म्हणजे सोबत दोघे असले तर शांत वाटलं असतं. तेवढ्यात जीवा आणि नंदिनी मागून येतात आणि म्हणतात आम्ही दोघे येतोय. काव्या त्यांना बघून खूप खुश होते बरं का मंडळी. आणि मग काव्या खुश होऊन म्हणते नंदिनी ताई जीवा तुम्ही दोघं येताय. मग काव्या पार्थकडे बघते. पार्थ म्हणतो मगाशी प्रिंटआउट काढताना जीवा विचारत होता मी येऊ का तुझ्यासोबत. काव्या म्हणते अरे वा तुम्ही हो म्हणालात ना, आय लव्ह यू देशमुख. देशमुख म्हणतो हा चला चला आता उशीर होतोय. पार्थ म्हणतो हो चला चला उशीर होतोय. आणि हो काव्या तुम्ही पुढे नका बसू, तुम्ही मागे बसा, म्हणजे नो सीट बेल्ट तर सेफ राहाल ना तुम्ही. आता सहज अचानक काव्या म्हणते हो हो मी नाही बसत पुढे, पण ए ताई तू पण पुढे नको बसूस. उगी सीट बेल्टमुळे तुझ्या पोटाला असं ती बोलता बोलता स्वतःला रोखते बरं का. म्हणजे तिच्या डोक्यातून जातं की नंदिनीचं मिसकॅरेज झालंय. अचानक ती म्हणते मग सॉरी ताई, सॉरी सॉरी. नंदिनी म्हणते अगं ठीक आहे, सॉरी काय, इट्स ओके. त्यावर आता जीवा म्हणतो ठीक आहे, या दोघी बहिणी मागे बसतील, मी पुढे बसतो बडे भैया, चालेल ना. जीवा आता असं बोलल्यावर पार्थ काहीच बोलत नाही आणि गाडीत जाऊन बसतो. नंदिनी त्याला खुणवते जाऊ द्या, बोलतील ते तुमच्याशी. आता फायनली हे आलेत बरं का सेंटरवर. डायरेक्ट त्यांनी सीन घेतलाय. काव्या आता भर पावसामध्ये आली आहे परीक्षा सेंटरवर. आता जीवा आणि नंदिनी एका छत्रीत आहेत, पार्थ आणि काव्या एका छत्रीत आहेत. आता खाली उतरल्या जीवा म्हणतो दादा गाडीची चावी. पार्थ म्हणतो अरे गाडीलाच राहिली, काढशील का. आता काव्या म्हणत असते देशमुख किती पाऊस पडतोय. पार्थ म्हणतो हो ना पाऊस तर फार पडतोय. नंदिनी येते समोर आणि म्हणते काव्या तुझं आलं बरं का एक्झाम सेंटर. मग पार्थ म्हणतो आता जायचं आणि छान परीक्षा द्यायची हा काव्या. आणि अचानक तिथे असलेले म्हणजे सेंटरवर असलेले बरेच विद्यार्थी काव्याला असे बघायला लागतात. त्यामुळे काव्या जरा घाबरते बरं का आणि पार्थकडे बघते आणि म्हणते देशमुख काय होतंय हे सगळं. तेवढ्यात त्यातली एक बाई असते, ती म्हणते अरे ही तर काव्या देशमुख आहे ना. काव्या थोडीशी घाबरते बरं का. आता त्या लोकांना असं तिच्याकडे सतत बघताना काव्या म्हणते अहो असं काय बघताय सगळे हे देशमुख माझ्याकडे. नाही म्हणजे मी 8 महिन्याचं पोट घेऊन परीक्षेला आले म्हणून का, म्हणजे एक संधी मी वाया घालवली आहे म्हणून का. मग नंदिनी म्हणते अगं काव्या नको एवढं टेन्शन घेऊस. पार्थ म्हणतो हो तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका काव्या, तुम्ही तुमच्या परीक्षेवर कॉन्सन्ट्रेशन करा. तेवढ्यात एक बाई येते समोर, मुलगी येते. ती बाई म्हणते हॅलो अगं मी रागिणी देसाई. मग काव्या म्हणते हो हॅलो, म्हणजे आपण एकमेकांना ओळखतो का. ती म्हणते अरे यार तुला कोण नाही ओळखत, अरे IAS ची परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पिरेशन आहेस तू. अभ्यास क्लासेस डिलिव्हरी तुझी म्हणजे प्रेग्नन्सी हे सगळं तू कसं छान मॅनेज केलंस ग. नाही म्हणजे तुझ्यामध्ये खूप उमेद आहे हा. आजूबाजूला जे चूक आहे ते बरोबर करायची, तो रोड सुद्धा तू ठीक केलास, तो IIP रोड. खरंच कमाल आहेस तू. अगं तू लाखो विद्यार्थ्यांची इन्स्पिरेशन आहेस. IAS व्हायच्या आधीचा सीन आहे तुझा आणि IAS झाल्यावर तर तू सगळ्यांना घाम फोडशील ब्रो. चल लास्ट मिनिट मला जरा करायची आहे प्रिपरेशन, पण तू चांगलीच चॅम्पियन आहेस हा. पण तुला ऑल द बेस्ट बरं का. असं ती बाई म्हणते आणि निघून जाते. मग काव्या तिला थँक्यू म्हणते जाता जाता. पार्थ म्हणतो अरे वा काव्या तुम्ही इन्स्पिरेशन वगैरे आहात. बघा बघा कळलं का, ही लोक विनर म्हणून तुमच्याकडे बघतात.
काव्या आता विचार नाही करायचा हां. सगळेजण स्माईल करत असतात काव्याकडे बघून. काव्या आता सगळ्यांना हात देते तिथल्या सगळ्या मुला-मुलींना. छान दाखवलाय बरं का मंडळी त्यांनी एपिसोड आजचा. इकडे मानिनी काव्यासाठी प्रार्थना करत असते. नंदिनी पण भारावून गेली आहे काव्यासाठी इतक्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा बघून. आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, एवढ्या सगळ्या लोकांच्या शुभ आशीर्वाद, शुभेच्छा पाठीशी असल्या ना, तर कधीच कोणाचं वाईट होऊच शकत नाही. मानिनी देवाजवळ प्रार्थना करत असते काव्याची मेन्सची परीक्षा नीट जावी म्हणून. ती म्हणते, बाप्पा तुझा कुठलाच वार चुकवला नाही बरं का मी. लक्ष असू दे रे बाप्पा, माझ्या काव्याची परीक्षा उत्तम जाऊ दे. तुझ्या पुढे उकडीचे तळणीचे सगळे मोदक ठेवील मी. नीट होऊ दे रे बाबा सगळं. आता मानिनी देवाजवळ प्रार्थना करत असताना विक्रम येतात तिच्या मागून आणि ते जात असतात. मग मानिनी त्यांना अडवते आणि म्हणते, अहो बाहेर जाताय का? विक्रम म्हणतात, का आता बाहेर जाऊ नये? काही सांगायचं असेल ते सांगून जा, नाहीतर पुन्हा म्हणशील की मी कायम बाहेरच असतो वगैरे. नाही नाही का, बोल ना, बोल काय बोलायचंय तुला ते बोल. आता कसं आहे ना प्रेक्षकांनो, ते चिडलेले आहेत ना म्हणून वड्याचं तेल वांग्यावर काढताय. आता कुठेही काहीही बोलतायत ते. मानिनी म्हणते, अहो तुम्ही जरा थोडीशी वाट वाकडी कराल का माझ्यासाठी प्लीज? नाही म्हणजे ही आपली ती आर्या आहे ना, अहो तिला डबा द्यायचा होता हो. मग विक्रम म्हणतात, का सगळी टीम कुठे गेली सिक्रेट मिशनवर असलेली? त्यावर मानिनी म्हणते, अहो असं काय करता? नंदिनी जेव्हा कॉलेजला गेलेत ना काव्याला सोडायला, आजच्या दिवस आर्याला डबा द्याल का? विक्रम लगेच पुढे जात म्हणतात, नाही नाही नाही, मी नाही देणार डबा बिबा. मग मानिनी लगेच म्हणते, इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते, बरं ठीक आहे मीच जाते बाबा, आता पावसात ओली होत. ते मी देवासमोर बसणार होते पोथी वाचत. काव्याचं नीट झालं पाहिजे ना बाई सगळं. देव काय बाई वरून बघतच असेल, पोथीचं काय बाई एवढं, परीक्षा महत्वाची आहे ना. नाही जाऊ द्या, डबा पण महत्वाचा आहे म्हणा. विक्रम लगेच म्हणतात, बरं बरं दे आणि इकडे, उगाच नको बडबड करूस, आणि इकडे तो डब्बा. आणि ते काय पत्ता तू सांगणार आहेस का मी विचारू कोणाला? मानिनी म्हणते, अहो पत्ता मला पण माहिती नाही, पण सिटी हॉस्पिटलमध्ये विचारा तुम्ही डॉक्टर आर्याचा पत्ता, म्हणजे तिथेही असेल ती कदाचित, तुम्ही जाऊन बघा. मग विक्रम म्हणतात, बरं ठीक आहे जातो मी. आता ते जायला लागतात तेव्हा मानिनी म्हणते, थँक्यू हं विकी. ते चिडतात बरं का त्यांच्यावर आणि म्हणतात, आता तरी विक्रम देशमुख म्हणायला शिका, नातवंड होणार आहेत आपल्याला. काय तू पण मानिनी, असं म्हणून आता विक्रम निघून जातात. मानिनी विक्रम गेल्यावर पुन्हा देवाला प्रार्थना करते, देवा काळजी घे रे बाबा, माझ्या काव्याची परीक्षा एव्हाना सुरू झाली असेल ना. इथून पुढे पुन्हा काव्याच्या सेंटरचा दाखवलाय आपल्याला सीन. आता नंदिनी म्हणत असते, पार्थ मला ना काव्याला आपण बोर्डाच्या परीक्षेला सोडवतोय असं फील होतंय. पार्थ म्हणतो, हो हो तसं वाटतंय खरं, पण हे आर्ट्स आणि कॉमर्सचं कॉलेज आहे, पण माझं सायन्स कॉलेज होतं ना, तिथे प्रयोगशाळा होत्या. प्रयोगशाळेत आम्ही खूप मजा करायचो, इतके उद्योग करायचो ना, काय सांगू मी नंदिनी. आता अचानक तो नंदिनी असं म्हणतो, त्यामुळे त्यांना जरा म्हणजे छान वाटतं, म्हणजे चला बा पार्थ पूर्वीसारखा वागतोय असं वाटतं त्यांना. पण पार्थ लगेच चिडलेले आविर्भाव आणतो चेहऱ्यावर. काव्या म्हणते, हो ना मला आता टेन्शन आलंय हो, थोडंसं प्रेशर आल्यासारखं वाटतंय. नंदिनी म्हणते, नाही हं काव्या, आता प्रेशर बिशर घ्यायचं नाही, पेपरवर फोकस कर आणि अजिबात डिस्ट्रॅक्ट वगैरे व्हायचं नाहीस हं काव्या, सगळं मस्त होणार आहे बघ. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू तू विनर आहेस, होतीस आणि कायम असणार आहेस. जीवा म्हणतो, ए काव्या मी दिलेला पेन आहे ना सोबत, त्यानेच लिहायचा बरं का पेपर. काव्या म्हणते, हो रे बाबा. आता तेवढ्यात बेल वाजली आहे बरं का, फायनल बेल. हे जरा लवकर आलेले दिसतात परीक्षा सेंटरवर. काव्या म्हणते, बरं चला बेल झाली आहे, मी निघते हं आता. देशमुख येऊ ना? पार्थ म्हणत असो गोड बोलून, ओ काव्या या शेवटच्या क्षणाला मी काही बोलणार नाही हं. तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, काय लिहायचंय. आता शेवटपर्यंत किल्ला लढवत राहा, यश तुमचंच आहे. आता आपल्याला आपलं नाव कोरायचं बाकी आहे. आणि बेबो आई 3 तास पेपरला बसणार आहे, त्रास द्यायचा नाही बरं का माझ्या बायकोला. आणि त्याला पोटातनं किक मारल्यासारखं फील होतं बरं का. पार्थ म्हणतो, बघा बाळ माझं कसं ऐकतंय. आता तो काव्याला मिठी मारतो आणि म्हणतो, छान लिहा पेपर. नंदिनी पण म्हणते, ऑल द व्हेरी बेस्ट, छान लिह काव्या पेपर. जीवा म्हणतो, चला चला ऑल द बेस्ट. काव्या पार्थ आता आतमध्ये गेले तिथे हॉलमध्ये, आणि इकडे आर्या आणि विक्रमचा सीन दाखवला. आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. आर्या आता सांगत असते तिच्या सिस्टरला काहीतरी. आर्या तिच्या नर्सला सांगत असते, अगं त्या आपल्या पेशंट आहेत ना, त्यांची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. ती सिस्टर म्हणते, अहो डॉक्टर असं काय करता, पेशंटची किती काही इच्छा असली तरी जे व्हायचं तेच होतं ना. मग आर्या म्हणते, बरं ठीक आहे तुम्ही ओटी रेडी करा, मी आलेच. तेवढ्यात तिथे विक्रम येतात. आर्या खुश होते आणि म्हणते, बाबा तुम्ही? त्यावर विक्रम म्हणतात, मी कोणाचा बाबा वगैरे नाही आहे बरं का. आर्या म्हणते, बरं तुम्ही बसा ना. विक्रम म्हणतात, नाही बसायला वेळ नाहीये, मानिनीने डबा दिलाय, जेवून घे. आर्या म्हणते, थँक्यू सो मच.
विक्रम आता लगेच निघणार असतात तेव्हा आर्या म्हणते, थांबा ना बाबा, मी ना माझं ऑपरेशन थिएटरमधून पटकन जाऊन येते, म्हणजे आलेच मी, तुम्ही तोपर्यंत इथे बसाल का थोड्या वेळ? विक्रम म्हणतं, हे बरं आहे तुझं, तू तुझी कामं करशील आणि मी माझी कामं काय पेंडिंग ठेवू? नाही नाही, मला वेळ नाही आहे. आर्या म्हणते, हो थांबा ना बाबा थोड्या वेळ. विक्रम म्हणतात, मी इथे बसून काय करू? आर्या म्हणते, बाबा मला ना काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला. खरं तर मी हे आधीच दाखवायला हवं होतं, पण अजूनही उशीर झालेला नाहीये. ही फाईल बघा तुम्ही. विक्रम म्हणतात, हे काय आहे? मग आर्या म्हणते, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आहेत यात. विक्रम म्हणतात, हे बघून मी काय करू? असं म्हणून ते फाईल खाली ठेवून देतात. आर्या म्हणते, बाबा तुमच्या जीवा आणि नंदिनीचं बाळ जे माझ्या पोटात वाढतंय ना, त्या बाळाचे सोनोग्राफी रिपोर्ट आहेत यामध्ये. विक्रमला इमोशनल ब्लॅकमेल केलंय. सगळेच जण इमोशनल ब्लॅकमेल करतात विक्रमला. आर्या म्हणत असते, बाबा एकदा तुम्ही हे बघितलं ना तर आवडेल मला, थँक्स, असं म्हणून ती निघून जाते लगेच तिथून. विक्रम आता ती फाईल हातात घेतात नकळतपणे आणि बघतातच. आणि आता ते खूप भावूक होतात बरं का प्रेक्षकांनो. पण आता ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका बरं का. उद्या खूपच जबरदस्त दाखवलंय त्यांनी सगळंच. आता विक्रम ते फाईल हातात घेतात आणि ते सोनोग्राफी रिपोर्ट्स बघतात. म्हणजे इकडे आता काव्या दाखवली आहे त्यांनी आणि आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. काव्या आता त्या हॉलसाठी चढते बरं का, जिना परीक्षेत जाण्यासाठी जिना चढतीये ती. आणि खरंच कमाल आहे बरं का प्रेक्षकांनो. काव्याने 8व्या-9व्या महिनी परीक्षा देण्याची हिंमत दाखवली आहे. अशा बऱ्याच तमाम मैत्रिणी आहेत ज्या एवढ्या म्हणजे संघर्षातनं पुढे जातात, खूप कष्ट करून त्या पुढे जातात. पण एक सांगू प्रेक्षकांनो, शॉर्टकट नसतो हां. सक्सेसला शॉर्टकट कधीच नसतो. तुम्ही जर मेहनत कराल ना तरच तुम्हाला यश मिळेल, हे मात्र खरं आहे. काव्या त्याच चिकाटीने जिद्दीने मेहनत करतीये आणि आतापर्यंतचा तिचा सगळा प्रवास तिला आठवतोय जेव्हा ती पायऱ्या चढतीये. थोडक्यात सांगायचं म्हणजे ती सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतीये, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह थॉट्स तिच्या मनात आणतीये आणि त्या परीक्षा हॉलमध्ये वरवर चढतीये. पण बिचारी काव्या, आता नेमका मला एक प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, म्हणजे इथे त्यांनी काव्याचा आतापर्यंतचा प्रवास दाखवलाय आपल्याला, पण काव्या आता परीक्षा द्यायला बसते तेव्हा, म्हणजे तिची परीक्षा संपत आली आहे का ती परीक्षा द्यायला नेमकी बसली आहे, तिला पेपर देता येणार की नाही, असे असंख्य प्रश्न माझ्या मनात आहेत. तुमच्याही मनात असतील ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आज एपिसोडचे शेवटचे 7 मिनिटं जवळजवळ त्यांनी रंगवलेत बघा काव्याच्या या आतापर्यंतच्या प्रवासाच्या आठवणीवर. म्हणजे पार्थने तिला दिलेले इन्स्पिरेशन, घरातल्यांनी तिला दिलेली साथ, सपोर्ट, सगळं सगळं तिला आठवतंय आणि तिला एक पॉझिटिव्ह फिलिंग येते पेपर सोडवण्यासाठी. आणि आजचा हा भाग इथे संपून जातोय. उद्याचा प्रोमो मस्त दाखवलाय त्यांनी. जीवा बाहेर असतो, नंदिनी पण तिथे सेंटरवरच असते. आता जीवाने काहीतरी आयडिया केली आहे पार्थ आणि नंदिनीची पुन्हा मैत्री घडवून आणण्यासाठी. इकडे विक्रमने ते सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहिले, त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी जीवाला फोन केला. जीवा म्हणतो, बोला ना बाबा. ते म्हणतात, अरे चुकून लागला तुला फोन. इकडे रम्या म्हणत असते, त्या काव्याला काही पेपर चांगला जाणार नाहीये गाई. नंदिनी पार्थसाठी सिनेमन कॉफी घेऊन आलेली आहे. म्हणजे हा सगळा जुगाड जीवानेच केलाय आणि ती आता पार्थला सॉरी म्हणते, आम्ही सरोगसीबद्दल तुम्हाला सांगितलं नाही पार्थ, आय एम सो सॉरी. आणि पार्थ आता नंदिनी जीवाला माफ करतो का हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. पण नंदिनी आता खूप मोठी हिंमत दाखवणार आहे प्रेक्षकांनो. नंदिनी आता त्या परीक्षा सेंटरवरच काव्याची डिलिव्हरी करणार आहे. पाऊस खूप असल्यामुळे रस्ते सगळे चोकअप असतात वगैरे, हा प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल. रम्या जेव्हा म्हणते ना, त्या काव्याचं सगळं मोटिवेशन वगैरे गळून पडणार आहे ग. आणि अक्षरशः हा म्हणजे कमाल आहे या सगळ्या सिरियलवाल्यांच्या हिमतीची. काव्याच्या पोटातलं पाणी खाली पडताना त्यांनी दाखवलंय. बाप रे बाप प्रेक्षकांनो, अंगावर काटा येणार आहे तुमच्या पुढचे सगळे एपिसोड बघताना. त्यामुळे प्लीज स्टे ट्यून विथ मी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट ऐका फक्त आपल्या चॅनलवर, आणि तेही डिटेलमध्ये. आजचा भाग आवडला ना मंडळी, मग प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड बिलकुल मिस करू नका. भेटूयात उद्या. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. धन्यवाद.